आता शीर्षक, आजचं वचनाचं शीर्षक माझं आहे, स्वतःचा न्याय करा. स्वतःचा न्याय करा. जज योरसेल्व्स. कोणीतरी मराठीमध्ये वाचेल का? 1 कोरिन्थियपत्र 11 अध्याय वचन 31 ते 32. 1 Corinthians chapter 11 verses 31 to 32. मराठीमध्ये मोठ्याने प्लीज. कारण जर आपण आपलाच निवाडा केला असता तर आपला न्याय करण्यात आला नसता, परंतु वाचा. परंतु आपला न्याय करण्यात येतो तेव्हा आपण प्रभूकडून शिक्षा पावतो, यासाठी की जगाच्या बरोबर आपणास दंड होऊ नये. ओके, मी वाचतो इंग्लिशमध्ये. First Corinthians chapter 11 verse 31 to 32. For if we would judge ourselves, we should not be judged. But when we are judged, we are chastened of the Lord, that we should not be condemned with the world. आता मी कालचा विषय जो होता आपला, आणि तो विषय होता की स्वतःला मस्का मारू नका, म्हणजे स्वतःला चांगलं समजू नका. ओके, की ज्यावेळेस देव तुम्हाला तुमचे पातक दाखवतो त्यावेळेस हे म्हणू नका की नाही मी चुकलेलो नाहीये. तसंच हे जे वचन आहे त्या वचनालाच धरून आजचं हे वचन आहे, जज युअरसेल्व्स. म्हणजे काय? म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एका दिवसामध्ये ज्यावेळेस तुम्ही अख्खा एक दिवस जगता, आणि जेव्हा तुम्ही तो दिवस जगता आणि ज्यावेळेस तुम्ही त्या दिवसाला सामोरे जाता आणि दिवसाच्या शेवटी ज्यावेळेस तुम्ही घरी येता, त्यावेळेस ही सवय लावा की दिवसभरामध्ये तुमचं आचरण कसं होतं हे तपासा. बसा, एकांतपणे मोबाईल बंद करा आणि बसा शांतपणे आणि स्वतःबरोबर खरं बोला. काय? स्वतःबरोबर खरं बोला. आणि हे लिहा पुस्तकामध्ये की मी आज कुठे चुका केल्या, मी आज कसा वागलो, माझं आजचं वर्तन कसं होतं, हे तुम्ही लिहून काढा. म्हणजे मी कुठे चुका केल्या, मी पवित्र आत्म्याला कुठे खिन्न केलेलं आहे, कुठे मी पाप केलेला आहे. ओके, तर आता तुम्ही म्हणाल की म्हणजे असं म्हणजे मी कसं काय करू, म्हणजे मला म्हणजे मी हे जर का मी स्वतःच लिहिलं मी चुका कुठे करतोय, म्हणजे मग मी चुकतच नाही कुठे. जर का तुम्ही म्हणता मी चुकतच नाही, तर बायबल सांगतं तुम्ही खोटारडे आहात. कारण प्रत्येक मनुष्य हा चुकतो, प्रत्येक मनुष्य पाप करतो. मग तो ख्रिस्तामध्ये असो किंवा नसो, तो पाप करतोच. तर तुम्हाला स्वतःचा न्याय करणं गरजेचं आहे, म्हणजे तुमचा न्याय होणार नाही ज्या दिवशी देव अख्ख्या जगाचा न्याय करेल. लक्षात ठेवा. कारण का? तर तुम्ही पवित्र आत्म्याला धरून, पवित्र आत्म्याच्या अनुषंगाने, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली बसून तुम्ही रोज स्वतःला कातरलेला आहे. तुम्ही रोज ती कातर घेतलेली आहे आणि तुम्ही स्वतःला कातरलेला आहे. पवित्र आत्म्याची कातर घेतलेली आहे आणि पवित्र आत्म्यासमोर बसून स्वतःचा तुम्ही न्याय निवाडा केलेला आहे की हो, मी इथं चुकलेलो, इथं मी आज चुका केलेल्या आहे, मी ह्या चुका केल्या, मी इथं खोटं बोललो, मी हे पाप केलं, मी हे केलं, मी ते केलं. जे देवाला आवडत नाही ते लिहा, जे देवाला आवडतं ते नका लिहू, ते नंतर लिहा. पण मेन म्हणजे आपल्या चुका, स्वतःच्या चुका बसा आणि लिहा. आणि ज्यावेळेस तुम्ही हे करताना त्यावेळेस तुम्हाला दिसून येईल की तुम्ही देवापासून किती दूर आहात. मी तुम्हाला एकच सांगतो, जेवढा वेळ लागतो पवित्र आत्म्याला तुम्हाला स्पर्श करायला तुमच्या प्रार्थनेमध्ये, समजून घ्यायचं तेवढंच देव तुमच्यापासून फार लांब आहे.
हे कधी नका विसरू. जर का तुम्ही प्रार्थनेला बसता आणि लगेच पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श केला तर तुम्ही देवाच्या जवळ आहात. पण जर का तुम्हाला पवित्र आत्मा स्पर्श करत नाही, तुमची प्रार्थना तुम्ही सुरू केलेली असून सुद्धा, म्हणजे तुम्ही देवापासून फार दूर आहात, हे लक्षात ठेवा. आता बायबल सांगतं, मी परत वाचतो इंग्लिशमध्ये, 1 कोरिन्थीय पत्राचा 11 अध्याय वचन 31 पासून पुढे. फॉर इफ वी वुड जज आवरसेल्व्स वी शुड नॉट बी जज्ड. आमेन. आपण स्वतःचा न्याय जर का केला, स्वतःला जर का आपण देवासमोर उभं केलं रोज, आणि स्वतःला आपण जर का करेक्शन केलं की पवित्र आत्म्याच्या अनुषंगाने, की पवित्र आत्म्याच्या लिडरशिप खाली, की नाही हे मी चुकत आहे, देव तुम्हाला दाखवेल की बघा इथं चुकला, इथं तू चुकला, इथं तू चुकलीस, तर त्यावेळेस तुम्हाला स्वतःला सुधारायचं आहे. पुढे वचन 32 म्हणतं, बट वेन वी आर जज्ड वी आर चॅस्टन्ड ऑफ द लॉर्ड दॅट वी शुड नॉट बी कंडेम्ड विथ द वर्ल्ड. म्हणजे देवानी जसं जगाचा नाश, देवानी जसं जगाला उद्ध्वस्त करून टाकावं, तसं आपण आपली अवस्था होऊ नये म्हणून देव आपला न्याय करतो. पृथ्वीवरती असतानाच आपल्याला फटकून काढतो. का? जेणेकरून देव आपल्याला नरकात टाकू नये म्हणून, देवानी आपल्याला नरकात टाकू नये म्हणून. तर संत हो, आपल्याला स्वतःला तपासून बघणं गरजेचं आहे. आपण वाचूया पुढे लूक याचा 5वा अध्याय वचन 36 पासून पुढे. लूक चॅप्टर 5 वर्सेस 36 ऑनवर्ड्स. कोणीतरी वाचेल मराठीमध्ये मोठ्यानी? लूक 5 वर्स 36 ऑनवर्ड्स. लूक 5, चला मोठ्याने मराठीमध्ये. लूक 5वा अध्याय वचन 36 पासून पुढे. आणखी त्याने त्यांना दाखलाही सांगितला की कोणीही नव्या वस्त्राचा तुकडा फाडून तो जुन्या वस्त्राला लावित नाही. लावला तर तो नवे वस्त्र फाडेल, आणि शिवाय नव्याचा तुकडा जुन्याशी जमणार नाही. पुढे. आणि कोणीही नवा द्राक्षरस जुन्या बुदल्यात घालीत नाही. घातला तर नवा द्राक्षरस बुदले फोडून सांडून जाईल आणि बुदल्यांचा नाश होईल. 38. तर नवा द्राक्षरस नव्या बुदल्यात घातला पाहिजे, आणि कोणीही जुना द्राक्षरस प्याल्यावर नव्याची इच्छा धरीत नाही, कारण तो म्हणतो जुना चांगला आहे. ओके. तर प्रभू काय म्हणाला इथं की कोणीही, बघा इंग्लिशमध्ये, अँड ही स्पेक ऑल्सो अ पॅरेबल ऑन टू देम, नो मॅन पुटeth अ पीस ऑफ अ न्यू गार्मेंट अपॉन अन ओल्ड. If otherwise, then both the new maketh a rent, and the piece that was taken out of the new agreeth not with the old. Likewise, and no man putteth new wine into old bottles. ज्यावेळेस देव मंडळीवरती आता लवकरच काही वर्षामध्ये नवी वृष्टी करणार आहे, नवीन जो म्हणतो आकोटीचा पाऊस जो येणार आहे, पवित्र आत्म्याचा अभिषेकाचा, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याचा, त्यावेळेस जे जुने बुंदले आहेत, म्हणजे कोण? म्हणजे आपण, जो जुना स्वभाव आपला आहे, दैहिक स्वभाव, आपण जर का त्या स्वभावाला सोडलं नाही तर आपण फुटून जाऊ. मी तुम्हाला माझी साक्ष सांगतो, प्रत्येक रविवारी, म्हणजे विशेष करून त्या रविवारी ज्यावेळेस मी अभिषेक आपल्या मंडळीमध्ये मोकळा करत असतो, तर हे सगळं झाल्यानंतर माझं हृदय फार दुखतं. माय हार्ट पेन्स अ लॉट. दुःखामुळे नाही, तर जे सामर्थ्य जे निघत असतं ना, ते मला कंटेन नाही करता येत. एवढं अभिषेक देव देत असतो, आणि मग तुम्हाला फॅक्ट सांगतो, माझ्या हृदयाला ते कंटेन नाही करता येत. तर तुम्हाला सांगू द्या, मंडळीमध्ये लवकरच देव एवढा प्रचंड नवा द्राक्षरस ओतणार आहे, नवा अभिषेक ओतणार आहे, आणि अख्ख्या जागतिक मंडळीबद्दल बोलत आहे. तर जर का तुम्ही, म्हणजे तुमचं जीवन जो बुंदला आहे, ज्या बुंदल्यात देव हा द्राक्षरस टाकणार आहे, जर का तुम्ही त्याप्रमाणे देवासमोर तुटलेले, फुटलेले आणि तयार नसाल, नवीन नसाल, रोज नवीन नसाल, तर तुम्हाला सांगू द्या, तुमच्या शरीराला हा द्राक्षरस सहन होणार नाही. आणि मी हे आधीच चर्चमध्ये सांगितलेलं आहे, तुमचे शरीर फुटून पडतील, लिटरली फुटतील चर्चमध्ये, इन द अभिषेक सत्रामध्ये फुटून पडतील. तर तुम्हाला आणि मला, आपल्याला सर्वांना
देवाने ही वेळ दिलेली आहे तयारी करायसाठी, स्वतःला देवाच्या मार्गामध्ये नीट करायसाठी. आणि ती सुरुवात होती स्वतःला खरं बोलून. स्तोत्र 15 उघड्या, Psalm 15 and verses 1 to verse 2. स्तोत्र 15 वचन 1 ते वचन 2. कोणतरी मोठ्याने वाचा मराठीमध्ये. हे यहोवा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करील? हा, पुढे. तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? आमेन. पुढे. जो सरळपणाने चालतो आणि न्याय पण आचरतो आणि आपल्या हृदयात सत्य बोलतो. हा फार मोठा प्रश्न मला होता की कोण आपल्या हृदयात खोटं बोलतो? स्वतःच्या हृदयात कोण खोटं बोलेल? मला फार मोठा प्रश्न होता अनेक वर्ष. पण जेव्हा मी अनेक लोकांना भेटलो तेव्हा मला कळून चुकलं की असे लोक आहेत, अशी एक लोकांची नसल आहे, एक ब्रीड आहे की जे स्वतःच्या हृदयामध्येच खोटं बोलतात स्वतःलाच, की नाही 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 मी ते पाप केलेलंच नाही, नाही 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 माझ्याकडून नाही, मी असं नाहीच आहे. त्यांना माहिती असतं की त्यांनी चुका केलेल्या आहेत, त्यांना माहिती असतं की त्यांनी पाप केलेलं आहे, पण तरी पण ते स्वतःच्याच हृदयात स्वतःलाच खोटं बोलतात की नाही 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 मी नाही केलेलं. तर सांगतो हो, असं नका राहू, असं नका वागू. कारण जे असे वागतात त्यांना देवाच्या पवित्र डोंगरावरती, देवाच्या निवास मंडपामध्ये राहता येत नाही. मी तुम्हाला एकच सांगतो, आपला देव असा परमेश्वर आहे की ज्याच्यासमोर तो पापावर प्रेम करतो पण पापाला तो स्वीकारत नाही. आय रिपीट वन्स अगेन, ही लव्स द सिनर बट ही डज नॉट ॲक्सेप्ट द सिन. तर तुमच्या जीवनामध्ये जे काही पातकं आहेत त्याची एक लिस्ट बनवा आणि त्याच्यावरती रोज काम करा. ह्या तुमच्या शरीराच्या बुंदल्याला, ज्याच्यामध्ये देव त्याचा नवा द्राक्षरस ओतणार आहे, त्या शरीराच्या बुंदल्याला तयार करा. वॉट एव्हर इट टेक्स, डू इट. Whatever you have to leave, whatever you have to change, accept and change, do it. जे काय तुम्हाला सोडायचंय सोडा, जे काय तुम्हाला स्वीकारून ॲक्सेप्ट तुमच्या जीवनात करायचंय ते करा, पण तुमच्या जीवनाला, तुमच्या शरीराला त्याप्रमाणे पवित्र आत्म्याच्या नवा अभिषेकासाठी तयार करा, जेणेकरून देव तुमचा न्याय करणार नाही जगाबरोबर. देवाला तुम्हाला फटकून काढायची काही गरज लागणार नाही. हे गरजेचं नाही की देवाने आपल्याला फटकवलंच पाहिजे. नो नीड, नॉट ॲट ऑल. ही काहीच गरज नाही आहे. जर का लेकरांनी स्वतःच बसून पवित्रात्म्याच्या मदतीद्वारे स्वतःला जर का सुधरवलं तर देवाला आपल्याला सुधारायची गरज लागत नाही फटके देऊन. सो हॅव अ ग्रेट डे एव्हरीबडी. गॉड ब्लेस यू. मला विश्वास आहे आणि खात्री आहे की ह्या वचनाद्वारे तुम्हाला आशीर्वाद मिळालेला आहे. आणि मी पाहतोय की काही नवीन लोक पण आपल्याला जॉईन झाले. तुमचं स्वागत आहे. तुम्ही कोणत्याही मंडळीतून असाल, मी काल जेव्हा प्रार्थना करत होतो त्यावेळेस देवाने मला सकाळीच सांगितलं की अनेक दुसऱ्या मंडळीचे लोक पण ह्या प्रार्थनेला जॉईन करू इच्छुकणार आहे. त्यावेळेस तू त्यांना जॉईन करायला परवानगी दे. बोला येस लॉर्ड. फक्त एक नम्र विनंती आहे, आपण जे चर्चचे मेंबर आहोत, जर का तुम्ही कोणाला इन्व्हाइट करत असाल तर प्लीज मला त्यांचं नाव सांगा, जेणेकरून मला माहिती राहील की कोण जॉईन करत आहे. ओके, तुमचं मला त्या व्यक्तीची डिटेल्स कळणं गरजेचं आहे. कारण असं नको व्हायला की आपल्या प्रार्थनेमध्ये कोणतरी विचित्र व्यक्ती जॉईन होईल आणि त्यांना आपले काही पर्सनल गोष्टी कळून येतील. सो प्लीज मला त्या व्यक्तींचं आधीच एक इन्फॉर्मेशन द्या, म्हणजे नेक्स्ट डे मला माहिती राहील की हा व्यक्ती जॉईन होणार आहे. ओके, सो यू आर मोस्ट वेलकम. तुम्ही कोणत्याही मंडळीतून असाल, आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही आमच्या संधी जॉईन झालेले आहात. कारण आपण सगळेजण ख्रिस्ताची वधू आहोत आणि इट इज अ प्रिव्हिलेज अँड ऑनर. इट इज माय प्लेजर की मी तुम्हाला तुमची सेवा करू शकतो. सो यू आर मोस्ट वेलकम इन दिस मॉर्निंग प्रेयर टाईम. तुमचं स्वागत आहे. आणि परत उद्या आपली प्रार्थना झाल्यानंतर अजून एक जबरदस्त वचनाद्वारे आपण प्रभूकडून शिकूया. सो हॅव अ ग्रेट डे. गॉड ब्लेस यू. आणि परत भेटूया आपण उद्या सकाळी 6 वाजता. आय बिलीव्ह दिस वर्ड हॅज ब्लेस्ड यू. गॉड ब्लेस यू. हॅव अ ग्रेट डे. उंच भरारी मारा.
गरुडांच्या पंखांप्रमाणे. आमेन.